प्रायश्चित्त काळातील 5वा रविवार वर्ष पहिले. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हाला बाहेर काढीन, तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन, तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. हे ईश्वरी अभिवचन आहे. यहेस्केलच्या पुस्तकातील आजच्या पहिल्या वाचनातील. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपल्या जीवन प्रवासामध्ये कधी कधी आपणास या ही सुखाची, या जागतिक प्रलोभनाची, या जगातील सुखाची आणि चैनबाजी जीवनाची एवढी ओढ लागते, एवढी चटक निर्माण होते, एवढं जबरदस्त आकर्षण आपल्यामध्ये निर्माण होतं की या जगामधील परमेश्वर आणि परमेश्वराचं अस्तित्व, परमेश्वराठाई असलेलं सामर्थ्य आपल्याला दुय्यम वाटायला लागतं. मग परमेश्वराला सोडून आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून अनेक सुखाच्या मागे आपण धावायला लागतो. या धावपळीमध्ये, या धडपडीमध्ये स्वतःच्या स्वार्थी इच्छा पूर्णत्वास आणि तडीस नेण्यासाठी कधी कधी आपण शुभ वर्तमानाच्या मूल्यांची होळी करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपणास दिलेली मूल्य आपण पायाखाली तुडवतो. तर कधी हावेपोटी, कधी लोभापोटी आपल्याच बंधू भगिनीवरती आपण अन्याय अत्याचार करतो. कधी बळजबरीनं, तर कधी सक्तीनं, कधी दहशतीनं, तर कधी दमदाटी करून दुसऱ्यांच्या हक्काचं, त्यांची फसवणूक आणि विश्वासघात करून लबाडीने आपण हिरावून घेतो. परमेश्वराची आदरयुक्त भीती आपणामध्ये लयास गेलेली असली की परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये स्थान, महत्व आणि किंमत उरतच नाही. मग घरामध्ये कौटुंबिक रोजरी झाली काय, न झाली काय, या कौटुंबिक रोजरीसाठी मी वेळ दिला काय, न दिला काय, कुटुंब समवेत मी कौटुंबिक प्रार्थनेसाठी त्यांच्या सोबत बसलो काय, न बसलो काय, मला काहीच फरक पडत नाही. रविवार पवित्र पाळला काय, न पाळला काय, याबद्दल मला वाईट वाटत नाही. प्रायश्चित्त साक्रामेंट घेतलं काय, न घेतलं काय, वर्षातून निदान एकदा तरी कुंसार केलं काय, न केलं काय, माझं काही अडत नाही. आपण विश्वासहीन जीवन जगू लागतो. आपण केवळ नावाचेच ख्रिस्ती राहतो. परमेश्वराला, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो थारा नसला की पाप काय आणि पुण्य काय, सत्य काय, असत्य काय, न्याय काय, अन्याय काय, नीती काय, अनीती काय, सदाचार काय, दुराचार काय, स्वार्थ काय, निस्वार्थीपणा काय, खरं काय, खोटं काय, क्षमा काय, सूड काय, प्रेम काय आणि तिरस्कार काय, सहनशील वृत्ती काय आणि क्रोधाची भावना म्हणजे नक्की काय, यातील फरक, यातील भेद आणि यातील तफावत जाणण्याची सचक विवेक बुद्धी आपल्यामध्ये बधीर झालेली असते. आपल्या मनीच्या, हृदयाच्या संवेदनाच मेलेल्या असतात. ही गोष्टींना अधिक महत्व दिल्यामुळे आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिवंतपणे आपली शरीरे मृत झालेली असतात. ख्रिस्ताविना आपण निर्जीव बनतो. आपलं हे शरीर रूपी मंदिर पापामुळे दूषित आणि प्रदूषित झालेलं असतं. आपल्या मनाला, आपल्या हृदयाला द्वेषाची, मत्सराची आणि तिरस्काराची, स्वार्थाची लागण लागलेली असते. जिवंतपणे आपण मृतावस्थेमध्ये असतो. आपल्या शरीरामध्ये जीव असतो, परंतु जीवनामध्ये जिवंतपणा नसतो. खरं विपुलतेचं जीवनाला आपण मुकलेलो असतो. बंधूंनो आणि भगिनींनो, बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे परमेश्वराचं हे शरीर रूपी मंदिर, पवित्र आत्म्याचं हे पवित्र निवासस्थान आपण पापामुळे, वाईट कर्मामुळे त्याला खडग्याचं, कबरेचं आणि तुमचं रूप दिलेलं असतं.
वरून आपण स्वच्छ, सुंदर, मोहक आणि आकर्षक फुलांनी सजवल्यासारखं आणि मेकअपनी मढवल्यासारखं आपण दिसतो, परंतु आतून पापानं पोखरलेलं, जीर्ण झालेल्या, सडलेल्या अवशेषाप्रमाणे आपल्या मनाची आणि हृदयाची दुरावस्था झालेली असते. अशा या वास्तवतेमध्ये परमेश्वर आजच्या पहिल्या वाचनामध्ये बाबिलोनच्या बंदीवासामध्ये असलेल्या इस्रायल जनतेचंच नव्हे तर यहेस्केल संदेशाच्या वतीनं आपणापैकी प्रत्येकाला सांगत आहे की माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, दुराचाराच्या पापांच्या कबरेतून मी तुम्हास बाहेर काढीन. परमेश्वर म्हणतो, मी तुमच्यामध्ये माझा आत्मा घालेन, त्याद्वारे पापानं मलिन आणि निर्जीव झालेलं तुझं हे मन, हे हृदय पुन्हा एकदा सजीव आणि पुनर्जीवित होईल. माझा आत्मा तुझ्या ठाई कायमचा निवास करेल, त्याद्वारे मी तुझ्या सोबत असल्याची जाणीव तुला होईल, अनुभव तुला येईल. पौलानं रोमकरास पाठवलेले पत्र आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतास सांगत आहे की जे देहाच्या या ऐहिक आणि जागतिक गोष्टीच्या मोहजाळ्यामध्ये अडकलेले आहेत, मोहामध्ये, लोभामध्ये, स्वार्थामध्ये जे बंदिस्त आहेत, जगाच्या प्रवाह बरोबर विनाशाकडे वाहत आहेत, प्रवास करीत आहेत, अशा आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतांना पौल सांगतो की तुम्हाला देहाच्या अधीन राहून जागतिक सुखाच्या मागे लागून, मागे धावून परमेश्वराला प्रसन्न करता येत नाही, परंतु परमेश्वरानं आपणास जो पवित्र आत्मा दिलेला आहे, त्या पवित्र आत्म्याचं आपण ऐकलं, त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनानं आपण चाललो तर पापानं मलिन झालेलं, मृतावस्थेमध्ये असलेलं आपलं हे शरीर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर, कृपेवर जिवंत होऊ शकतं. आपण ते जिवंत करू शकतो. पुन्हा आपण पश्चाताप अंतःकरणानं परमेश्वराकडे येऊ शकतो. विश्वासानं आपण परमेश्वराकडे वळू शकतो. प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये, पवित्र आत्म्याच्या सावलीमध्ये आपण विहार करू शकतो. आपण श्रद्धेचा प्रवास करू शकतो. कारण आपले हे शरीर, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वराचं पवित्र आत्म्याचं निवासस्थान आहे. आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूचा मित्र लाजरस आजारी असल्याचं प्रभू येशू ख्रिस्ताला कळतं. जाणून बुजून प्रभू येशू ख्रिस्त बेथानी येथे त्याच्या भेटीला, त्याच्या मरणा अगोदर जात नाही. मार्था आणि मरिया या दोघींनीही आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितले, प्रभूजी, आपण इथं असता तर आमचा भाऊ मेला नसता. त्यांचा दोघींचाही प्रभू येशू ख्रिस्तावरती जबरदस्त विश्वास होता. लाजरसचा आजार मरणासाठी नव्हे तर परमेश्वराच्या गौरवासाठी आहे, याची जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला होती. मरण, जीवन आणि पुनरुत्थानाचा स्वामी असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तानं लाजरसच्या बाबतीमध्ये आपण नक्की काय करणार आहोत हे प्रभू येशू ख्रिस्तानं आगाऊच ठरवलेलं होतं. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आजारी असताना खचून जाऊ नये. आपण निरुत्साही आणि निराश आणि हताश होऊ नये. आजारात आपण परमेश्वराच्या अधिक जवळ येत असतो. महागडे उपचार करून देखील आपल्या शरीराला चांगलं स्वास्थ्य मिळत नाही. आपण त्वरित बरे होत नाही. हेची जाणीव झाल्यानंतर आपलं हे जीवन परमेश्वरावरती किती विसंबून आहे, परमेश्वरावरती किती अवलंबून आहे, याची आपणास जाणीव होते. विश्वासानं, धैर्यानं आपण आपल्या आजाराचा स्वीकार केला तर त्या आजारामध्ये, त्या वेदनेमध्ये ईश्वरी गौरवाचा आपल्याला अनुभव येतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत असल्याची जाणीव आपणास आपल्या आजारामध्ये होते. बंधूंनो आणि भगिनींनो, आजार नुसता शरीराचा नसतो, मनाचे, हृदयाचे देखील आजार, विकार आहेत.
सातत्याने इतरांची निंदा करणं, नेहमी नकारात्मक भूमिका घेणं, हाही एक आजार आहे, हाही एक विकार आहे. नेहमी चांगल्या विधायक गोष्टींना खीळ घालणं, वाद निर्माण करणं, बाधा निर्माण करणं, समाजामध्ये सातत्याने फूट पाडणं, हा देखील एक आजार आहे, ही देखील एक विकृती आहे. नेहमी भ्रष्टाचारी अनैतिक जीवन जगणं, अन्याय अत्याचारी वागणूक आणि वर्तणूक, हाही एक आजार आहे, एक विकार आहे. व्यसनाच्या आहारी जाणं, वेबसाईट वरील अश्लील गोष्टी सातत्यानं पाहत राहणं, तासन तास मोबाईल वरती असणं, हा देखील बंधून आणि भगिनीनो एक आजार आहे, एक विकार आहे, एक विकृती आहे. नेहमी खोटं बोलणं, मूल्यांची नेहमी तडजोड करणं, भ्रष्टाचार आपल्या जीवनामध्ये शिष्टाचार मानणं, खोट्या सभ्यतेचा मुखवटा परिधान करणं, हा देखील एक आजारच आहे. त्या चुका पुन्हा पुन्हा करणं, संधी देऊनही न सुधारणं, नेहमी अफरातफर गैरव्यवहार करणं, हा देखील एक आजार आहे, हा देखील एक विकार आहे, विकृती आहे. दुसऱ्यांना नेहमी तुच्छ लेखणं, आपल्या श्रीमंतीचा, आपल्या प्रतिष्ठेचा गवगवा करणं, गर्व करणं, हा देखील आजार आहे, हा देखील एक विकार आहे. वैवाहिक जीवनामध्ये लग्नाबाहेर परपुरुषाशी, परस्त्रीशी अनैतिक संबंध ठेवणं, वारंवार सांगून, वारंवार समज देऊन देखील व्यक्तीमध्ये बदल न होणं, आपली वाईट वृत्ती सोडून देण्यास तयार नसणं, हा देखील एक आजार आहे, ही देखील एक विकृती आहे. बंधूंनो आणि भगिनीनो, बेथानी येथे प्रभू येशू ख्रिस्त लाजरसच्या बहिणीसोबत रडला, त्यांच्या दुःख वेदनेमध्ये सहभागी झाला. माझ्या पापी जीवनाकडे, माझ्या अनैतिक वर्तनाकडे, जीव घेण्या व्यसनाकडे, कपटी आणि स्वार्थी हृदयाकडे, वैभिचारी आणि अहंकारी मनाकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्त रडत नसेल ना? पश्चाताप करायला, माझी पापी वृत्ती सोडायला, स्वतःमध्ये बदल आणि परिवर्तन घडून आणायला, माझ्या कबरेमधून मी बाहेर यायला तयार नाही, ही माझी मानसिकता, ही माझी वास्तवता बघून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, त्या देवपुत्राला मी वारंवार रडवत नाही ना? लाजरसचा पार्थिव कबरेत ठेवून 4 दिवस झाले होते. प्रभू येशू ख्रिस्त कबरेवरची धूळ काढायला सांगतो, तेव्हा मार्था म्हणते, त्याला मरून 4 दिवस झालेले आहेत, आता पार्थिवास दुर्गंधी येत असेल. बंधूंनो आणि भगिनीनो, वर्षानुवर्ष आपण पापांच्या दलदलीत असतो, वाईट व्यसनामध्ये, विकृतीमध्ये वर्षानुवर्ष आपण अडकलेलो असतो, त्यामध्ये आपण समाधान मानत असतो, वाईट सवयीचा आपण गुलाम झालेलो असतो. प्रायश्चित्त न करता कित्येक वर्षे, कित्येक महिने पापी आणि कलंकित हाताने, दूषित हृदयामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताला सातत्यानं स्वीकारतो. तेव्हा आपल्या मनाला, आपल्या हृदयाला, आपल्या अंतःकरणाला वाईट कर्माची आणि दुराचाराची दुर्गंधी येत नाही का? लाजरसच्या कबरेवरील धोंड बाजूला काढल्यावर प्रभू येशू ख्रिस्त मोठ्याने हाक मारून म्हणतो, लाजर बाहेर ये. प्रभूची ती वाणी ऐकून मृतावस्थेमध्ये असलेला लाजरस पुनर्जीवित होऊन बाहेर येतो. बंधूंनो आणि भगिनीनो, या घडीला, या क्षणाला, या प्रसंगी, या आपल्या जीवनाची, आपण आपल्या या शरीर रूपी मंदिराची केलेली ही दुरावस्था, पापानं मृतावस्थेमध्ये असलेलं हे जीर्ण झालेलं हे शरीर, ही आपली मन पाहून, आपल्या दुराचाराच्या विनाशाच्या कबरेकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्त आजही या क्षणी आपलं नाव घेऊन मोठ्याने म्हणतो, बाहेर ये. प्रभूची ही वाणी विश्वासानं ऐकून पापी मृतावस्थेच्या या जागतिक स्वार्थाच्या कबरेतून
बाहेर यायला, माझे पापी मार्ग, माझी पापी वृत्ती सोडायला, ख्रिस्तामध्ये पुनर्जीवित व्हायला आणि ख्रिस्ताच्या अपेक्षेप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे पुढचं जीवन जगायला मी तयार आहे का? आमेन. माझ्या प्रवचनाची लिंक तुम्हाला नियमित मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर स्पिरिट लेड रिफ्लेक्शन्स बाय फादर एरिक अल्फॉन्सो हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. नियमितपणे आपल्याला प्रवचने मिळतील. धन्यवाद.